अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र चक्रावलेला आहे आणि असं असताना आता सत्ताधारी आणि विरोधक हे आमने सामने आलेले दिसतायत। रुपाली चाकणकर यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि यानंतर त्यांनी या सगळ्यावरती स्पष्टीकरण दिलं आणि सगळे आरोप खोडून काढले। तर उद्धव ठाकरेंनी या भोंदू बाबाच्या भक्तांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे। दुसरीकडे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू अशोक खरातच्या संस्थेला दिलेलं दारणाचं पाणी थांबवलं। यावरून राऊत आणि सुषमा अंधारे यांनी टीका केली। तर या प्रकरणामध्ये दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयांची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे। दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला आहे। भोंदूबाबासह त्याच्या भक्तांवरती देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। दरम्यान अशोक खरातच्या प्रकरणामध्ये सखोल चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे। आणखीन किती खालच्या पातळीपर्यंत आपण महाराष्ट्रात मिळणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। तर आपण महाराष्ट्रामध्ये एक ज्याला आधुनिक म्हणू, ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत, त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात। त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहेत। हे भोंदू नेते त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही, अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू अशोक खरातच्या संस्थेला दिलेलं दारणाचं पाणी थांबवलंय। शिवनिका संस्थेला दिलेलं पाण्याचं आरक्षण तात्काळ रद्द करण्याच्या सूचना दिल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं। तसंच जीआर का काढला, नोटिंगवरती कोणाच्या सह्या होत्या याची चौकशी करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी सरकारच्या काळात कराडच्या मिरगावामधील श्री शिवनिका संस्थानासाठी दारणा धरणाचं पाणी दिलं गेलं होतं। 31 जुलै 2020 रोजी या संदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात आला। या जीआरच्या नुसार वर्षाला 39,000 लिटर पाणी आरक्षित करण्यात आलं। दरम्यान हा जीआर कोणी काढला याची चौकशी सुरू असल्याचं विखे पाटील म्हणाले। तर पाणी कुठे मुरतंय याची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे। ते आरक्षण तात्काळ रद्द करण्यात येईल। नियम आरक्षण आपण देऊ शकत नाही, त्यामुळे याची माहिती घेतो की तो जीआर का काढण्यात आला, कोणाच्या सूचना होत्या, नोटिंग फाईलवर कोणाचं, आम्ही ते सगळे चौकशी करतो ना। पण निश्चितपणे त्या आरक्षण रद्द करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत। तुम्ही त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये, कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या। नाही, म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा। हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या। फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे। उद्धव ठाकरे सरकारनं खरातवरती केलेल्या मेहरबानीच्या प्रश्नाला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मात्र बगल देताना दिसत आहेत। त्यांचं जे ट्रस्ट होतं त्या ट्रस्टला पाणी देण्याचा एक निर्णय घेतला गेला होता। तो निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात बघा ह्या गोष्टी आहेत ना, आता त्या अनेक गोष्टी काढाल तुम्ही। मुख्य मुद्दा काय आहे तो काल आलेला, त्याच्यावरती पक्षाची भूमिका काय आहे ती मी सांगतोय। आता पाणी दिलं होतं का, झाडाला पाणी घातलं होतं का, हे मुद्दा नाही। त्यांच्या त्या संस्थेला किंवा त्यांच्या त्या ह्याला पाणी पुरवण्यासाठी देखील शासन आदेश निघाला होता। त्यांचे अजून काही लोकांशी जवळीक आहे असं वाटतंय का? मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी गरज आहे रुपाली चाकणकरांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासण्याची, की रुपाली चाकणकरांनी मागच्या 10 दिवसात कुणाकुणाला फोन केले, कोण लोक असतील की ज्या लोकांनी खराताची अटक थांबवायचे प्रयत्न केले, का मुख्यमंत्र्यांना 10 दिवसाचा सर्व्हिलन्स लावावा लागला, का ही कारवाई इतक्या शांतपणे करावी लागली। महिला अत्याचार करणारा भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणी दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयांची एसआयटी चौकशी होतीये। दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे हा एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय।
लोंढे आणि खरात याचे काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असल्याचा देखील संशय आहे। एसआयटीच्या टीमनं दीपक लोंढेची कसून चौकशी केली आहे। लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सक्रिय आहे। लोंढेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचत असल्याची देखील माहिती मिळते आहे। दरम्यान याचवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री अशा कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास होता असं ते 8 ते 10 वेळा आपल्या बाईटमध्ये सांगतात। अहो, ज्या मंत्र्यांना ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी ह्याच्यातला फरक कळत नाही आणि ते शिक्षण मंत्री असतात आपल्या राज्याचे। केसरकर आपल्या राज्याचे राव शिक्षण मंत्री, महाराष्ट्रातल्या थोर जनते हो। अहो, तुम्ही समजून घ्या आपण काय काय लोकांना निवडून दिलंय। दीपक लोंढे मला वाटते एक वेळचा नगरसेवक राहिलेला माणूस आहे। दीपक लोंढे हा त्यांचा अतिशय त्यांचे फायनान्शियल व्यवहार सगळे बघायचा। याच्यामध्ये अनेक लोक आहेत, एन नंबर्स ऑफ, की त्या लोकांची चौकशी होईल। फडणवीसांचं सरकार उलथवण्यासाठी काही भोंदूगिरीचे प्रकार सुरू असल्याचा आरोपही खासदार संजय राऊतांनी केलाय। तर देवाभाऊंचं सरकार जनतेचं आहे, विधींनी काही होणार नाही असा पलटवार नवनाथ बन यांनी केला। भोंदू बाबाचं जे काय स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले होते, ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत। खरं म्हणजे आता अनेक जण सांगतायत, आता सगळे लोक पुढे आले आहेत या भोंदूगिरी विरुद्ध। हे आम्हाला आधीच माहीत होतं। अरे, तुम्हाला जर आधीच माहीत होतं मग तुम्ही त्याच्यावरती आवाज का उठवला नाहीत? अशा पद्धतीच्या विधी करून कुठलंही सरकार पाडता येत नाही। देवाभाऊंचं सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे। जनतेच्या आशीर्वादामुळे देवाभाऊंचं सरकार आलेलं आहे। अशा पद्धतीच्या भोंदू बाबाच्या कुठल्या तरी भोंदूगिरीमुळं असलं सरकार पडत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।